कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भारव आहे माथा, करी योगक्षेम चिंता, फुलवण्याची वाट करी धरुणी दावे नीट, त्यांचा भारव आहे माथा, करी योगक्षेम चिंता. तुका म्हणे जीवे एका अनुसरल्या भावे, त्यांचा भारव आहे माथा, करी योगक्षेम चिंता. सलावाप्रमाणे देवरुंगावी गेली 46 वर्ष हा उत्सव चालू आहे. 1979 पासून चालू आहे आतापर्यंत. आणि मला वाटतंय सगळ्यात जास्त सेवा माझ्या झालेले आहेत, म्हणजे मोस्ट सिनियर. देवरुंगच्या सप्ताहामध्ये मोस्ट सिनियर बुवा म्हणजे यशवंतराव पाटील. मला वाटतंय या भागात हे माझे प्रवेशद्वार आहे. देवरुंग म्हणजे प्रवेशद्वार. पहिल्यांदा मी देवरुंगला आलो, नंतर मग खांडवळ ताडी वगैरे नंतर सुरुवातीतून झालेली आहे माझी. मला आणायला आले होते, अमृती समोर आहे, केली मात्र गेली. तुम्ही आले होते डोंबिवलीला आणि महाराजांनी विचारलं आम्हाला एक बुवा पाहिजे. सावळाराम महाराजांनी मला पाठवलं. सावळाराम महाराजांनी विचारलं बुवा कसा आहे. महाराजांनी सांगितलं कीर्तन झाल्यानंतर मला सांगा. आता मी कशाकरता सांगतोय,
पहिल्यांदा देवरूमला आलो ना तेव्हा अभंग घेतला होता महाराज. कृपावंत किती दीन बहु आवडती. या अभंगाला घेऊन मी चिंतन करून 45 वर्ष झाले. मी कीर्तन करतो त्याला पुढच्या वर्षी 50 वर्ष होणार आहेत. या वर्षी 49 वर्ष. जोपर्यंत तुम्ही मला सांगता आणि माझी तब्येत मला साथ देते ना तोपर्यंत आपली सेवा अशीच चालू राहील. अजून माझी सेवा म्हणजे माझी तब्येत अशी बरी आहे, सेवा चालू आहे. मला वाटतंय तिथं फार मोठा बदल झाला. मंदिरामध्ये बदल झाला, समाजामध्ये बदल झाला आणि माणसांच्या परिस्थितीमध्ये पण बदल झाला. जी माणसं साधी होती ती आता सेट आहेत. सेट कारण एकराचा भाव गुंठ्याला मिळाला. लक्ष्मी तिकडे आली. लक्ष्मी. आणि माझं असं मत आहे जो नारायणाचं भजन करतो ना तिकडे लक्ष्मी जाणार तो. पण लक्ष्मींचा नारायणाचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. का सकुळीने आपुली आत्मजा सत्कुळी दिलेली हे असो लक्ष्मी स्त्रियावरी मुकुंदी जैशी. जो नारायणाचं भजन करतो ना तिथे लक्ष्मी येतेच. या भागामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. भागामध्ये बदल झाला आणि माझ्यामध्ये सुद्धा बदल झालाय. त्यावेळी माझं वजन होतं 65 किलो. आता माझं वजन आहे 100 किलो. अभ्यासामध्ये पण थोडा बदल झालेला आहे. असो काल आहे तस्मै नमा. मी चिंतनाचा जो अभंग निवडलेला आहे तुकारामांचा हा देवाचा स्वभाव सांगणारा अभंग आहे. कृपावंत किती दीन बहु आवडते त्यांचा भार वाहे माथा करी योग सेव चिंता. आपल्या देवाचा तुकाराम महाराज स्वभाव सांगतात. कोणत्या देवाचा प्रश्न निर्माण झाला ना त्या देवाचं नाव या अभंगामध्ये नाही. आपल्याला ते शोधून काढावं लागेल. भागवतामध्ये देवाची 3 रूप आहेत. नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 विष्णू, नंबर 3 भगवान. वदान्ति तत्तत्त्वविदस्तत्तं ज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते. 1, 2, 11 भागवताचा श्लोक आहे. आमच्या देवाची 3 रूप आहेत. नंबर 1 ब्रह्म म्हणजे जे सगळीकडे व्यापक आहे त्याला म्हणतात ब्रह्म. जो वैकुंठामध्ये चतुर्भुज आहे त्याला म्हणतात परमात्मा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनिधानगम्यं वंदे विष्णू भवभयहरं सर्वलोकैकनाथं. याला परमात्मा किंवा विष्णू म्हणतात. जो चतुर्भुज वैकुंठामध्ये वैभवामध्ये असतो आणि जो 6 गुणांनी आकारला येतो त्याला म्हणतात भगवान. राम भगवान, कृष्ण भगवान आणि पांडुरंग भगवान. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणावरी वसली आहेत म्हणून तो भगवंतो षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. देवाची 3 रूप आहेत. नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 विष्णू, नंबर 3 भगवान. आणि या श्लोकाचं मराठीमध्ये साधं भाषांतर तुकाराम महाराजांनी केलेलं होतं. नमो विश्वरूपा विश्वमाय परमात्मा आणि पांडुरंग भगवान. जसं आपण म्हणतो पाण्याची 3 रूप आहेत. पाणी, बर्फ, पाण्याची वाफ. पाणी म्हणजे एष्टो, बर्फ म्हणजे एष्टो, पाण्याची वाफ म्हणजे एष्टो. हवेची 3 रूप आहेत. हवा, वारा
वादळ. आता सगळीकडे आहे ती हवा. हवा जेव्हा जोराने वाहते तेव्हा वारा. सब कुछ उलटा पुलटा वादळ. ब्रह्म म्हणजे देव, विष्णू म्हणजे देव, भगवान म्हणजे देव. पण मात्र रूप वेगळी असली ना, प्रत्येकाचं कार्य वेगळे वेगळे आहे. लक्षात ठेवा. या कृपाळू कोण आहे तर जो 6 गुणांनी आकार येतो ना तो कृपाळू आहे. ब्रह्म हे निष्ठुर आहे, निष्ठुर. बरोबर तुम्ही काय केलं ना त्याची सजा शिक्षा तुम्हाला देणार. का तो सगळ्यांच्या आतमध्ये राहतो आहे निर्गुण रूपामध्ये. ईश्वरा सर्वभूतानां हृदयार्जुन तिष्ठती ब्रह्मयं सर्वभूतानि यंत्रारूढानि माया सर्वभूताच्या अंतरी हृदय महांबरी चिदवृत्तीच्या ससके उदेले असो. तो आहे निर्गुण. आणि बरोबर तुम्ही काय दिवे लावता, तुमचे काय विचार आहे ना त्याच्याकडे नोंद असते. आपण कोणीही देवाला फसवू शकत नाही. का? सीसीटीव्ही चालू असतो आतमध्ये. कदाचित बाहेरचा सीसीटीव्ही बंद पडेल, बंद करता येईल, पण हा सीसीटीव्ही कोणी बंद करू शकत नाही. तुम्ही जे काही कर्म करताना त्याची बरोबर देव नोंद ठेवतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला शिक्षा देतो. तो निष्ठुर त्या बाबतीत आहे. हरी तो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते करशियान कवणे नाही केले. ते निर्गुणपणामध्ये निष्ठुर आहे. पण तो जर सगुण झाला ना तर तो कृपाळू आहे. राम कृपाळू, कृष्ण कृपाळू आणि पांडुरंग सुद्धा कृपाळू. हा देवाचा कृपाळू स्वभाव आहे. लक्षात ठेवा. अर्थात कृपेचे साधारण 3 प्रकार पडले जातात. नंबर 1 सामान्य कृपा, नंबर 2 विशेष कृपा, नंबर 3 अद्भुत कृपा. भुक्ती देणं सामान्य कृपा, मुक्ती देणं विशेष कृपा आणि भक्ती देणं अद्भुत कृपा. हे कृपेचे आपल्याला 3 प्रकार सापडतात. काही भक्तांना श्रीकृष्णाने रामाने ना भुक्ती दिली. थोडं चिंतन केलं ना, रामाने सुग्रीवाला किष्किंधा दिली आणि बायको सुद्धा मिळवून दिली. पण वालीने हाकून दिला होता. गो रामाचं आणि सुग्रीवाचं सेटलमेंट झालं, ऍग्रीमेंट झालं आणि रामाने वालीला मारला आणि सुग्रीवाला त्याची बायको मिळवून दिली आणि नगरी सुद्धा दिली. विभीषण शरण आल्याबरोबर लंकेचा 7 बारा त्याच्या नावावर करून टाकला. गो लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना. ध्रुवाला ध्रुवपद दिलं आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये सुदामदेव फक्त गरिबी जाण्याकरता आला होता. माझी गरिबी जाईल म्हणून भेटण्याकरता. खरं म्हणजे तो भेटतच नव्हता, पण बायकोने पाठवलं त्याला सुशीलाने. अहो तुमचा मित्र राजा झाला काहीतरी मागा त्याच्याकडं. सुदामदेव बोले माझी आयाची दुर्गती मी कोणाकडे हात पसरत नाही. न मांगे मिला दूध बराबर मांग लिया सो पाणी छीन लिया सो खून बराबर कबीर बोले बाणी. न मागता मिळालं दुधासारखं, मागून घेतलं पाण्यासारखं, हिसकावून भाडून घेतलं रक्तासारखं. माझी वृत्ती आयाचीच आहे, मी कोणाकडे काही मागत नाही. ती म्हटली हे सगळं ठीक आहे हो, तुम्ही जाता सप्ताला इकडे तिकडे फिरता, पण मी देवळात जाते. तिथे एक महाराज सांगत होते नाम लेत चौगुणी गए द्वार सौगुणी भेटत 1000 गुणी प्रति प्रभू माने. तिने सांगितलं देवाचं नाव घेतलं ना ते महाराज बोलत होते 4 पट देवाला आनंद होतो. देवाच्या गावाला गेलो ना 100 पट आनंद होतो आणि गावाला जाऊन भेटलो तर 1000 पट आनंद होतो. तुम्ही इथेच फक्त गप्पा मारताय. ते बायकोचे शब्द झोंबले कुणाला? सुदाम देवाला. म्हणजे उद्या जातो देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नसतं असं शास्त्र आहे. एक सुभाषित असं आहे 6 जणांना शक्यतो रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका. रिक्त पाणीने पश्चेत राजानं देवतां गुरुम दैवज्ञ भेटीय मित्र फलेन फलेन फलम अभिषेक. राजाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका. देवाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका. गुरुला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका. मित्राला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका. देवऋषीला भेटताना रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका. आणि डॉक्टरला अरे खिसाच भरून नाही पडतो.
या 6 जणांना रिकाम्या हाताने भेटायचं नाही. विठोबा देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नसतं म्हणून त्या बाईने काय केलं, 4 घरचे पोहे जमा केले, उपरणामध्ये बांधले. 4 घरचे का तर देवाने हे पोहे बघितले तर समजलं पाहिजे यांची एवढी गरिबी आहे, एका क्वालिटीचे पोहे सुद्धा यांच्या घरी नाही. हुशार बायका. अर्थात देवाकडे निघाले सुदामदेव. देवाचा एक नियम आहे, तत्व आहे. जर देवाकडे आपण 1 पाऊल टाकलं ना, देव आपल्याकडे 60 पावलं टाकतो. आणि जर तुम्ही काठीसारखे तार झाला ना, देव लोखंडापेक्षा दाखवतो. जो तो धावे 1 पग, तो मै धावू 60. जो तो करे काठ, तो मै लोहे केला. देवाला समजल्याबरोबर देवाने काय केलं, योगमायाने द्वारकेजवळ आणून ठेवला. सुंदर द्वारका बघितली सोन्याची. वाचमनने विचारलं सेवकाने, द्वारपालने, कोण पाहिजे आपल्याला. तुमचा जो राजा आहे ना तो माझा बालमित्र आहे. ते काय बोलता, तुझ्या पायात चप्पल नाही, 16,108 प्राण्यांचा पती तुमचा मित्र कसा असू शकेल. अर्थात हाकलून द्यायला लागले. एका वाचीमानं दया आली. आपलं नाव काय, माझं नाव आहे सुदामदेव. म्हणजे थांबा इथं. कृष्ण परमात्मा मात्र 8 राण्यांच्या मध्ये गप्पा मारत होता. रुक्मिणी माता, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, मित्रवृंदा, हे प्रमुख 8 राण्या. पण लक्ष मात्र बाहेर होतं कृष्णाचं. तो सेवक आला, द्वारपालाला म्हटले, राजे एक ब्राह्मण आलेला आहे, तो असं म्हणतोय कृष्ण माझा मित्र आहे, मला पटत नाही का पाय त्याची चप्पल नाही, गरीब ब्राह्मण दिसतोय. कृष्णाने फक्त विचारलं नाव काय सांगतोय. मी नाव सांगतोय सुदामदेव. सुदामदेव म्हटल्याबरोबर श्रीकृष्णाने सगळ्या राण्यांचा त्याग केला. धावत धावत आला, पळता पळता उपरून सुद्धा पडलं खाली, मिठी मारली, आलिंगन दिलं, हाताला धरलं, आतमध्ये आणलं आणि राण्याने सांगितलं बऱ्याच दिवसांनी माझ्या मित्राला पाणी घेऊन या. त्या राण्या श्रीमंताच्या पोरी होत्या. तिला वाटलं ती आणेल, तिला वाटलं ती आणेल, तिला वाटलं ते कोणीच पाणी आणलं नाही. आणि आपल्या भक्ताचा अपमान होतोय म्हणून श्रीकृष्णाने परातीमध्ये पाय ठेवले, अश्रूंनी पाय धुतले. देखे सुदामा के दीन दशा, करुणा करके करुणामय रोए, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. बाथरूम मध्ये नेलं चकाचक अंघोळ घातली कृष्णाने सुदामदेवाला. मला वाटतं टर्कीच्या टावेने अंग पुसलं, चांगले कपडे दिले आणि असा कपाळावर हात फिरवला, गंध लावण्याकरता घामाला होता. कृष्णाचा हात फिरल्याबरोबर कर्मरेषा उलटी झाली, श्रीक्षेची ऐवजी अक्षश्री झालं. देवाचा हात येतो. आपला हात जर एखाद्या लागला ना, नसेल आपल्या हाताचा प्रताप. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीला हात लावला, भिंत चालायला लागली. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडेला हात लावला, रेडा वेद बोलू लागला. ज्ञानोबराच हात येतो. मला वाटतं गांधारीपूर आहे ना, ते बांधता बांधता 2 वेळा पडले. कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं तर सत्कारच करायला पाहिजे. हात बरबडले असे, आता मात्र चांगलं झालं. हाताचा परिणाम. अर्थात रेषा बदलली. श्रीकृष्णाने विश्वकर्म्याला सांगितलं जा सुदामदेवाचं घर सोन्याचं बनव. सुदामदेवाच्या घरी विश्वकर्मा प्रकट झाले रात्री 12 वाजता. सुशीला उठली त्यांची बायको. आपण कोण, विश्वकर्मा. माझ्या घरी झालंय ते तुमचे मिस्टर तिथे द्वारकेमध्ये आहेत. आणि कृष्णाने मला सांगितलं तुमचं घर सोन्याचं बनवा. ती बाई म्हटली महाराज आमचं घर तुम्ही सोन्याचं बनवाल हो, पण ज्यांच्या घरी मी भिक्षा मागते त्यांची मातीची घरं गावात राहून देतील का मला. तुझं काय मत आहे. अहो गावात सोन्याचं करा ना. लगेच मोबाईल लावला बुवा विश्वकर्मेने. बाई असं म्हणते काय करायचं. कृष्ण बोले बाई म्हणते ना, आणि सगळा गाव सोन्याचा करून टाका. सुदामा ब्राह्मण Oh
सोन्याचा गाव दिला, देणाऱ्याचे हात हजार. आपण किती दोन हाताने घेणार बुवा? मला हा दृष्टांत मला फार आवडतो का माहितीये का? मी 1971 फक्त 60 रुपये घेऊन आले मुंबईला, फक्त 60 रुपये. वडिलांनी 50 रुपये दिले, मामाने 10 रुपये. आता मी करोडपती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझी गरज चार आहे. आता सांगितलं करू ना, एका घराला भाडे करू बघा. असो, मला काय सांगायचंय, प्रामाणिकपणे जर तुम्ही देवाची सेवा केली ना, तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. तुम्हाला नक्की भुक्ती मिळणार, भुक्ती गाडी बंगल्याच मिळणार. पण ही जी कृपा आहे ना, ही सामान्य कृपा आहे. मग विशेष कृपा कोणती? देवाच्या कृपेनं मुक्ती मिळणं, ब्रह्मज्ञान होणं, मोक्ष मिळणं, हे विशेष कृपा आहे. लक्षात ठेवा. ज्ञानोबांनी एकाच ओळीमध्ये 3 शब्द आणलेले आहेत. या ब्रह्मत्वाशीची पारखा, साईच्याशी व्यवस्था, याचे नाव 4था पुरुषार्थ का. यालाच म्हणतात मोक्ष, यालाच म्हणतात मुक्ती, आणि यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रामाच्या समोर अगोदर जे राक्षस आले ना, सगळ्यांचा उद्धार केला रामाने, आणि नंतर वानरांचा उद्धार केलेला आहे. नाम चांगले चांगली माझे कंठी राहू म्हणे, कपी कुणा उद्धार केले, मुक्त केले राक्षसास. राक्षस जे जे समोर आले सगळ्यांचा उद्धार केला राम, वानराच्या अगोदर तो. अनंत भक्त राशी तरले रामाच्या समोर आलेल्या राक्षसांचा उद्धार झालाच, पण रामाने 18 पद्म वानरांचा उद्धार केला. उद्धार केला म्हणजे मुक्ती दिली, मोक्ष दिला, ब्रह्मज्ञान दिला. ही कृपा आहे, विशेष कृपा आहे. आणि मग अद्भुत कृपा कोणती? अद्भुत कृपा भक्तांवर केली. देव भक्तांचा दास झाला. ज्ञानोबांची ओळी समोर येते आपल्या. ऐका नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पण पार्थाचे कृप असे. हे अद्भुत प्रेम आहे, अद्भुत कृपा. देव आहे ना, भक्तांचा दास होतो. आपल्याला कथा माहिती आहे. हे बळी आहेत ना, बळी यांनी यज्ञ केले, 99 यज्ञ केले, आणि 100व्या यज्ञाच्या वेळी वामन आले. वामन अर्थात वामनाने दान मागितलं. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? 3 पावलं भूमी. रंगवून सांगत नाही, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. अर्थात पाणी सोडलं, शुक्राचार्य आड आले, पण मात्र त्याचा डोळा फोडला.
आला लांबने फोडलेला डोळा बळीने आंधळा शुभ्र केला. अर्थात पाणी सोडल्याबरोबर वामनाने काय केलं? एका पावलामध्ये पृथ्वी, दुसऱ्या पावलामध्ये आकाश एवढे व्यापक झाले. म्हणजे तिसरं पाऊल कुठे ठेवू? माझ्या डोक्यावर. तर दान देणारा अजून वेगळा आहे. बळीला पाताळात घातला आणि देवाने त्याला एका पाताळाचं राज्य देऊन टाकलं. आणि 52 दरवाजाचा महाल बांधून दिला. 52 दरवाजे. आणि देव काय करायला लागला? द्वारपाळाचं काम करायला लागला. राखी नारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकांचा होयसाचा अंकिता. बळीने सांगितलं देवा उठल्याबरोबर तुझं दर्शन पाहिजे. कुठल्या दरवाजाने येणार बळी? 52 ठिकाणी ना रूप धुवून थरथर कापत होते विष्णू. आणि सगळी फजिती नारदाने बघितली. नारद वर गेले वैकुंठामध्ये. लक्ष्मी मातेला सांगितलं आई साहेब आपल्याला कल्पना आहे का? आपले मिस्टर सध्या वॉचमनची नोकरी करतायत. म्हणजे माझे मिस्टर वॉचमन. आणि जाऊन बघा खाली. लक्ष्मीनं पांढऱ्या पात्याने सुद्धा ब्राह्मणी झाली खाली आली. बघताय तर आपला नवरा काठी घेऊन उभा आहे. विष्णूने डोळे वटारले. तू कशी ऐकू आलीस? ती घाबरली, आतमध्ये गेली आणि बळीला सांगितलं मी अनाथ बाई आहे, बहीण माना, मला काहीतरी काम द्या. बाई एवढं काय हरकत नाही, महाल झाडायला घ्या. म्हणजे झाडूवाणीचं काम दिलं. कोणाला? लक्ष्मीला. ती हसली. म्हणजे बरं झालं मी झाडूवाणी, नवरा वॉचमन, रोज गप्पा मारता येते. 6 महिने झाडू मारला आणि 6 महिन्यानंतर नेमका रक्षाबंधनाचा सण आला. आता मानलेली बहिणीने राखी बांधली आणि राखी बांधल्याबरोबर बाई बोलला मी एवढा उदार आहे तेव्हा सुद्धा माझ्याकडे हात पोचवतो. बोल तुला काय पाहिजे? मागे ते मिळणार ते पाहिजे काय? बोल. ते हळूच बोलले काय नको, तेवढं वॉचमन मला देऊन टाका. असं म्हटल्याबरोबर बळीराजाने उडी मारली. आपण कोण आहात? म्हणजे मी लक्ष्मी आहे. माझी सेवा का केली? आणि माझ्या नवरा जर तुमची सेवा करतो मला करायला हरकत आहे. वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी, एका जनार्दने देवदास तो करे. चक्रगदा घेऊन हरी, उभासे त्यांचे द्वारी, लक्ष्मी कामारी दिशी दिसैता. भक्तांची कामं करतो ना, ही विशेष कृपा आहे. हे कृपेचे मी 3 प्रकार सांगितले. सामान्य कृपा भुक्ती, विशेष कृपा मुक्ती आणि अद्भुत कृपा भक्ती प्रेम. देवाचा आमचा स्वभाव आहे कृपाळू आणि या स्वभावामध्ये कधी बदल होत नाही. स्वभाव या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. दुष्टांच्या स्वभावामध्ये सुद्धा कधी बदल होत नाही. एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे ना, नैलिका मतपाली कुठल्या न भवती सरला सुना पुच्छम तद्वद खळेजन हृदयं बोधितम नयो याति माधुर्यम. याचं भाषांतर तुकारामाने मराठीमध्ये केलेले आहे. करिताने नीट सोनाचे ते पुच्छ खापरा परिस काय करणे. कुत्र्याचं शेपूट किती दिवस नळीमध्ये टाकलं ना ते सरळ होत नाही, काढल्याबरोबर लगेच वाकडं होतं. तशी काही माणसांना कधी सुधारत नाही. दुष्ट माणसं, मूर्खांचा स्वभाव सुद्धा कधी बदलत नाही. बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये बदल होत नाही. यांच्या घाटावर म्हणाय शहाण्याला एक बात आणि मूर्खाला सारी रात्र. सारी रात्र जरी त्याला सांगितलं काय त्याच्यामध्ये बदल होत नाही, कारण तो मूर्खच आहे. ब्रह्मदेव जरी समजावला गेला तर त्याच्यामध्ये बदल होत नाही. तुकारामांनी एका अभंगामध्ये गाढवाचा आणि कुत्र्याचा स्वभाव सांगितले. गाढव शृंगारीले कोडे, काही केल्या नवे गोडे. त्याचे भुंकणे राहे, स्वभावाशी करेल काय. स्वान शिविके बैसळे, भुंकताना नाही उभे. तुका म्हणे स्वभाव कर्म, काही न केल्या नसते धर्म. गाढवाला किती शृंगार केला, त्याला नटवलं ना होत नाही. फक्त मात्र तुकारामांनी गाढवाचं घोडे केलं. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपणे. फक्त तुकाराम महाराजांनी जगामध्ये बाकी कोणीच ब्रह्मदेव सुद्धा केलं नाही, फक्त तुकाराम महाराजांनी केलं. अर्थात कुत्र्याचा स्वभाव भुंकणार. एकदा काय झालं, खंडोबाची चोरी झाली. महाराष्ट्रात खंडोबाची चोरी झालेली आहे. आता त्यानंतर चोर सापडले. या लोकांनी विचार केला की मिरवणूक करायची, पालखीमध्ये कोणा ठेवायचं. मीटिंग मध्ये झालं म्हणजे कुत्रा आहे ना, कुत्र ते खंडोबाचं रूप आहे, आपण त्याला पालखीमध्ये बसू आणि मिरवणूक काढून यात्रा पूर्ण होईल. आता सगळ्यांच्या मताने पास झालं सगळं. आता निघाली पालखी. पालखीमध्ये कुत्र्याला सजवून ठेव बसवलं. मागे 2 भुई, पुढे 2 भुई. पालखी निघाली वाजत गाजत.
बरोबर चौकामध्ये पालखी आली आणि चौकामध्ये पालखी आल्यानंतर तुझे भाईबंध दिसले, कुणाचे कुत्र्याचे एवढी मारली त्यांच्याशी भांडायला लागलं. ते भोई होते ना, अरे 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 अरे. ज्याला मी देव समजून पालखीत बसवलं ना त्याचा स्वभाव काय जात नाही. बऱ्याच लोकांना गादीवर बसवलं तर त्या महाराजांनी आपला काही स्वभाव सोडला नाही. मला काय सांगायचं आहे, स्वभाव बदलत नाही. आईचा स्वभाव आहे ना कधी कधी बदलत नाही. जिचे पिढे बाळ प्राण पियेचा विकळायचा मातेचा स्वभाव, सूत्र दोरे एक जीव. काही चांगलं झालं ना तर पहिल्यांदा आनंद आईला होणार. माझ्या मुलाला एवढे मारत खूप आनंद होतो. का? आईचा स्वभाव येतो. बापाचा स्वभाव थोडासा निष्ठुर आहे, आईचा स्वभाव मात्र कृपाळू. मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचा स्वभाव सांगितलेला तो. महावीर 11 अक्षोनी तो एके नागवल्या राणा म्हणी, तो स्वभाव कोणत्या झुंजवळीत होते. जेव्हा विराट नगरीच्या राज्यामध्ये गाई सोडण्याकरता गेले होते ना कौरव, तुम्हाला आश्चर्य वाटेल 11 अक्षोणी गेले होते कौरव. त्याच्यामध्ये भीष्म सुद्धा होते, द्रोणाचार्य होते, सगळे होते. आणि जेव्हा तो उत्तर आला ना विराटचा पुत्र, ते सैन्य बघितल्यानं घाबरला भाऊ आणि पळायला लागला. उत्तर न देता उत्तर दिशेने पळाला. एका उत्तर शब्दाचे 3 अर्थ कवीने सांगितलेले आहेत. पण अर्जुनाचा स्वभाव जागृत झाला. अर्जुनाने त्याला बांधला केला आणि धनुष्यबाण घेतला आणि एकट्या अर्जुनाने 11 अक्षोणी सैन्य परतवलं बुवा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. महावीर 11 अक्षोणी तो एका नागरिकाने तो स्वभाव कोणत्या ठिकाणी झुंजवित होते. माणसाचा स्वभाव माणसाला गप्प बसू देत नाही बुवा, त्याच्या बदलच होत नाही. तर माझ्या जीवनात घडलेला एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. मी प्रवचन कीर्तन करतो, बरेच दिवस झाले, बरीच वर्ष झाली. माझे गोदरेज कंपनीमध्ये मित्र होता. म्हणलं बुवा तू प्रवचन कीर्तन करतोस, आमच्या गणपतीच्या पुढे प्रवचन करशील का? मी करतो. मला त्यांनी बदलापूरला नेलं. आता मोठं त्यांचं घर होतं आणि त्यांच्या घरामध्ये 5 शिक्षक होते. त्यांनी मला अगोदर सांगितलं, बुवा आम्ही शिक्षक आहोत, प्रवचन चांगलं झालं पाहिजे. ते मला जरा थोडं खटकलं, कारण माझं नाव आहे पाटील. मूळ स्वभाव जाय ना, थोडा आवाज वाढवा थोडासा. मी ओवी घेतली होती, ओम नमोजाध्या वेद प्रतिपाद्या जे जे ससंबे द्या आत्मरूपा. आणि माझा स्वभाव मला गप्प बसू दे ना. बरं माझं भाग्य आहे, 5 शिक्षक माझं प्रवचन ऐकतात. 5 शिक्षक माझ्या समोर होते. पण त्या शिक्षकाने हे लक्षात ठेवावं, तुम्ही जरी शिक्षक असला ना तर मी शिक्षिकेचा नवरा आहे, माझी बायको शिक्षक आहे असं म्हणजे त्यांचे चेहरे पडले. प्रवचन त्यांनी ऐकलं आणि कधीच प्रवचन सांगितलं नाही. मला काय सांगायचं आहे, माणसाचा स्वभाव माणसाला गप्प बसू देत नाही. जसे यांचे स्वभाव आहेत ना तसे आमच्या देवाचा स्वभाव कृपाळू आहे. तैसानो हे देवरा
मनासारखे न होता बालकाशी मारी माता, तुका म्हणे सांगू किती, बाप लेकाशी मारती तैसा न होय देवराव, याचा कृपाळू स्वभाव. आमचा पांडुरंग, आमचा रामकृष्ण जे सगुण रूपाने आले ना, त्यांचा स्वभाव मात्र कृपा आहे. किती आहे? सागरासारखा आहे. मगाशी मी सांगितलं, भुक्ती देतो, मुक्ती देतो आणि भक्ती पण देतो. देवा तू कृपा करुणा सिंधू, ओशी माय बापा आमचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, थोडीशी भवबंधू पाव भोपाशी काय पाशी. नाट्यामध्ये प्रमाण आहे, देव सागरासारखा कृपाळू आहे. सागराचा जसा अंत लागत नाही ना, तशा देवाच्या कृपाळपणाचा अंत लागत नाही. देव कृपाळू पण आहे आणि दयाळू पण आहे. दयाळू आणि कृपाळू याच्यामध्ये थोडासा फरक आहे. 19-20 याला म्हणतात. सगळ्यावर कृपा, सगळ्यावर करतो ना त्याला म्हणतात दया, आणि भक्तावर करतो त्याला म्हणतात कृपा. ते चैतन्य महाराज देगुरुगणांच्या मुखातून थोडंसं चिंतन ऐकलं. त्याने असा दृष्टांत दिला. एका मोठ्या माणसाचा वाढदिवस होता, करोडपती होता. त्याच्याकडे जवळ 100 माणसं कामाला होती. आपल्या वाढदिवसाला त्याने काय केलं, 100 माणसांना 1,000 रुपये बक्षीस दिले. कारण नाश्ता जेव्हा 1000 रुपये तुम्हाला बक्षीस, प्रत्येकाला 1000 रुपये बक्षीस दिले. 1000 माणसाला, 100 माणसाला म्हणजे 1000 माणसाला. आणि आपल्या मुलाला मात्र वाढदिवसाची भेट म्हणून 50,000चा स्क्रीन टच मोबाईल घेऊन दिला. मोबाईल बघत बघत आयुष्य बर्बाद करून टाक. स्क्रीन टच मोबाईल. आपल्या मुलाला जो मोबाईल दिला ना, ही झाली कृपा. आणि बाकी सगळ्या नोकरांना 1000 रुपये झाली दया. देव सगळ्यांवर करतो ना, तिला म्हणतात दया, आणि भक्तावर जी करतो ना त्याला म्हणतात कृपा. हा थोडासा फरक आहे. आणि अशी 2 प्रमाण आपल्याला सापडतात. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणती, आपुला तो बोल स्वाच करी. तू काय म्हणे तुझं वर्णिती पुराणे, होय दया कृपाने दया, हो नारायण दया सिंधू. धर्मरक्षा वय अवतार देशी आपल्या पाळशी भक्त याच्यामध्ये 2 प्रमाण आहे. दया वेगळी आणि कृपा वेगळी. सगळ्यांवर करतो ती दया, आणि भक्तावर करतो ती कृपा. याच्यामध्ये थोडा फरक आहे. सागरासारखा म्हणजे याच्या कृपेला अंत नाही. कृपावंत किती, पण कोणावर? दीन बहु आवडती. देवाला दीन फार आवडतात. दीन म्हणजे गरीब नाही. दीन म्हणजे जो देवाच्या चरणाशी लीन झाला ना त्याला दीन म्हणतात. नारद भक्ती सूत्र आहे 84 सूत्रापैकी 27 सूत्र आहे. ईश्वरस्य अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वात. ईश्वर हा अभिमानी लोकांचा द्वेषी आहे आणि दिनांचा प्रिय आहे. देवाला कोणाचाच कसलाच अजिबात अभिमान सहन होत नाही. हो, कृष्णाने एकाच झटक्यामध्ये 4 अभिमान घालवलेला आहे. एकाच झटक्यामध्ये. कोणत्या? हनुमंताच्या भेटीच्या वेळी ना हनुमंताने बागेमध्ये उतरले, नासधूस करायला लागले. ते नोकर बोलले, बाग कोणाची माहिती आहे का तुम्हाला? वानरा बलराम दादाची. हनुमंताने आणखी नासधूस करायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या रामापेक्षा आणखी कोण पडे इकडे. मग ते सेवक बलराम दादा सांगायला गेले, वानर आलेला आहे आणि तुमच्या बागेची नासाडी चाललेली आहे. बलराम दादा नांगरच उचललं. म्हणजे कोण आहे म्हणाल तो? कृष्ण आडवे झाले. म्हणजे दादा थांबा, लहान भाऊ असताना मोठ्या भावाला जायचं नसतं. आणि ते वानर कसं आहे तुम्हाला माहिती नाही, फजिती करेल, थांबायचंच. आणि मग गरुडला सांगितलं, जा कोण वानर आहे बघून. गरुडला अपमान वाटला, कारण त्याला अभिमान होता. म्हणजे जा ताकदीचा. तो घरावाचा होता फुगा. गरुड बोलले, देवाला काय कॉमन सेन्स वगैरे कोणाला काय काम सांगायचं. पण काय केलं आता? आज्ञा केली, वानराला बोलून घेऊन ये. गरुड गेले, हे वानरा करत बसले. हनुमंतानी बहिरेचं रूप घेतलं. काय म्हणतो जवळून त्याने एकच कानाखाली दिली. अशी कानाखाली दिली, गरुड डायरेक्ट श्रीकृष्णाच्या चरणाजवळ पडला. आणि मग मात्र गर्व हरण झाला. फुगा फुटल्यानंतर ना माणसाचा अभिमान कमी होतो. संसारामध्ये कधी झटका लागल्याशिवाय आनंदी पद्धत आठवतच नाही. काहीतरी झटका लागला पाहिजे, त्याच्याशिवाय माणसाला वैराग्य निर्माण होत नाही. मग मात्र अभिमान गेला त्याचा. म्हणजे जात सांग, दाशरथी राम बोलत आहे,
म्हणजे ते जीवन देईल का परत? मी सांगतो ना, गरुड गेले, अभिमान गेला होता. विनयाने म्हटले दाशरथ राम बोलत, दाशरथ राम म्हटल्याबरोबर खांद्यावर घेतले हनुमंताने निघाले. अर्थात हे चक्र होते ना, सुदर्शन चक्र, हे द्वारकेचं संरक्षण करत होतं. नाथ महाराजांनी गोविलेले आहे. पापणीला पापणी लावते तर 21 वेळा तो घेतल्या मारत होता. पातयासी पात न नव्हे तो चक्र 21 वेळा भरले. 48 कोस लांब, 48 कोस रुंद द्वारका, त्याचं संरक्षण करायचं. आणि एका निमिषामध्ये किती 21 वेळा फिरायचं. कंपनीमध्ये काम करणारे म्हणजे आरपीएम माहिती आहे? आरपीएम म्हणजे रोटेशन पर मिनिट. चक्राचं रोटेशन तसं हे फिरत होतं बा 21 वेळा. हनुमंताने बघितलं, हात मागे काकेतच टाकलं सुदर्शन चक्राला. आकाशमार्गे निघाले आणि सत्यभामेला सौंदर्याचा अभिमान होता, तो घालवायचा होता. म्हणजे जा, मी राम होतोय, तो ताबडतोब सीता होऊ नये. ते मेकअप रूम मध्ये गेली गो आणि नटत राहिली. पावडर लावणे, आयब्रो बाब्रो सगळे राहिली. आणि अशा वेळी बरोबर नारद हजर असतात. नटून नटून बाहेर आली. नारदांना विचारलं, मी सीतेसारखे दिसते का? नारद पुढे सीतेसारखे दाक्षांनी सुद्धा दिसत नाहीस. परत आतमध्ये गेले. एवढ्यात हनुमंतराय आले, फजिती होईल. रुक्मिणी मातेला सांगितलं ताबडतोब सीता बनवणी. आता रुक्मिणी ओरिजिनल सीताच होती. लगेच पदर घेतल्याबरोबर लगेच सीता झाली. आणि राम सीता या रूपामध्ये हनुमंताला श्रीकृष्णाने वचन दिल्याप्रमाणे दर्शन दिलं. एका झटक्यामध्ये चौघांचा अभिमान घालवला. देवाला कोणाचाच कसलाच अभिमान सहन होत नाही. तिळाभरी जरी देवाला कोणाचाच कसलाच अभिमान सहन होत नाही. देवाकडे जाताना पण लीन झालं पाहिजे, म्हणजे अभिमान टाकून गेलं पाहिजे. नम्र झाला होता त्याने पुंडिले अनंता. ताठपणा त्याच्याकडे अजिबात चालत नाही. आणि नम्र माणूस जगाच्या पाठीवर कुठे राहू शकतो. मी रामायणातला नेहमी दृष्टांत सांगतो. रावणाच्या राज्यामध्ये विभीषण यांना रामाचं भजन करत होता. कोणाचा भाऊ? रावणाचा भाऊ विभीषण रामाचं भजन करत होता. सकाळी उठणार, आंघोळ करणार, तुळशीला पाणी घालणार आणि रांगोळी काढणार. रावणाच्या गुप्तहेराने बघितलं, रांगोळी काढतो राम. रावणाला सांगितलं तुमचा भाऊ विरुद्ध पक्षामध्ये आहे. रावण म्हणला कसं काय विरुद्ध पक्षामध्ये? तो काय महाराष्ट्र आहे काय? एकाच घरात 3 पक्ष. राम लिहितो तो राम आम्ही बघितलेला आहे. राम तुझे शत्रुनाथ का? म्हणजे हो, पकडून घेऊन या.
बिभीषणाला पकडण्याकरता सैन्य गेलं, बिभीषणाला पकडला, बिभीषणाने विचारले कशा करता पकडलं, माझा गुन्हा काय? म्हणजे तुम्ही राम लिहिता, राम हे रावणाचे शत्रू असल्यामुळे तुझ्या भावांचा ऑर्डर दिली पकडण्याची, मग तुम्हाला पकडण्यात येत आहे. म्हणजे तुम्ही मूर्ख आहात. म्हणजे का? अरे मी राम लिहितो, त्याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला काय? म्हणजे काय? अरे मूर्खानो, राम म्हणजे रावण आणि मग म्हणजे मंदोदरी असं म्हणलं तर सोडून दिलं. आणि रावणाला सांगितलं नाही नाही नाही, अहो तुमच्यावर एवढं प्रेम आहे, तो काय लिहितो? राम लिहितो, पण राम म्हणजे रावण आणि मग म्हणजे मंदोदरी. असं तुम्ही राहिला ना, मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कुठे राहू शकता. तुम्ही मोठ्या बापाचे म्हणून राहायचं काय बिघडलं बुवा? पण माणसाचा जो अभिमान आहे ना, तो आडवा येतो. नम्र माणूस जगाच्या पाठीवर कुठे राहू शकतो? देवाला नम्र माणूस फार आवडतो. दीन बहु आवडती. बहु म्हणजे एक भागवतामध्ये श्लोक आहे, देवाला आपला मुलगा ब्रह्मदेव आवडत नाही एवढा, देवाला शंकर सुद्धा एवढा आवडत नाही, देवाला आपला भाऊ बळीराम दादा एवढा आवडत नाही, आपली बायको लक्ष्मी एवढी आवडत नाही, किंबहुना आत्मा एवढा आवडत नाही ना, एवढे भक्त आवडतात. न तथा मे प्रेतम आत्मयोनिन शंकर हा न संकर्षणो न स्त्री नैव आत्मा येता भवन. भागवत. देवा भक्त जीवा होणे आवडती, सकळही प्रतिज्ञांच्या ठाई. आपल्या जीवापेक्षा देवाला भक्त फार आवडतात. कृपावंत किती, दीन बहु आवडती. फक्त आवडती नाही, फार आवडतात. तुकारामाचं म्हणे सगळं कळलं, देवाचा स्वभाव कृपाळ आहे, बदलत नाही. सगुणपणामध्ये तो कृपाळ असतो, भक्ती देतो, मुक्ती देतो, भक्ती देतो, हे सगळं कळलं. पण देव त्यांच्याकरता काय करतो? आमच्या घाटावर एक म्हण आहे, ऐकून ठेवा. वांझोट्या म्हशीला माया भारी आणि चापून चापून रेडक मारी. काय काय माणसं म्हणतात तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे तर तुम्ही कसं काय व्यक्त करणार बुवा? घरी आल्यानंतर तुम्ही चहा सुद्धा विचारत नाही, कसं काय प्रेम असणार? तुकाराम महाराज, तुकाराम देवा हे सगळं खरं काय, पण त्या भक्ताकरता काय करता तुम्ही? काय करता? अभंगाचं दुसरं चरण. परमात्मा त्यांचा सगळा भार वाहतो. ज्यांनी अभिमान टाकून देवाकडे गेले, शरणागती पत्करली, त्या सगळ्या भक्तांचा भार वाहतो माता. कोणता भार वाहतो?
योगाचा, क्षेमाचा आणि चिंतेचा. तसा स्थूल भारी वाहतो. मला वाटते भक्ताचे चपल्या सुद्धा डोक्यावर घेतल्या देवानी. सत्यभामा दान करी, हुजूर नाही अनिकारी, सेवकाच्या श्री करुणी चालले पादुका. मोठी कथा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. श्रीकृष्णाने नारदाच्या चपला डोक्यावर घेतल्या आणि संपूर्ण द्वारकेमध्ये फिरला. पण हा झाला भार आहे ना, हा स्थूल भार झाला. योग, क्षेम आणि चिंता याचा भार होतो. योग म्हणजे एखादी वस्तू देणं, क्षेम म्हणजे ती सांभाळणं. मला वाटतं योगापेक्षा क्षेम कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात जेवणं सोपं आहे पण पचवणं अवघड आहे. लग्न करणं सोपं आहे पण संसार करणं अवघड आहे. मुलं होणं सोपं आहे, मुलं सांभाळणं अवघड आहे. गाडी घेणं सोपं आहे पण कर्ज फेडणं अवघड आहे. बऱ्याच लोकांच्या गाड्या जमा झाल्या. हाऊस म्हणून 4 व्हीलर घेतली पण कर्जाचे हप्ते नाही, बँकेने जमा केले. योगापेक्षा सेम फार अवघड आहे. देव काय करतो, योगी आणतो आणि क्षेम निसून आणतो. रामायणामध्ये आपला दृष्टांत आलेला आहे. मला आश्चर्य वाटेल, रामाने लंका दिली कोणाला, विभीषणाला, चिरकाल. पण काही दिवसांनी कुंभकर्णाची बायको गरोदर होती. तिला मुळकासूर नावाचा मुलगा झाला. आणि मुळकासूर 12 वर्ष झाल्यानंतर आईने सांगितलं, हा तुझा काका गादीवर बसलाय ना विभीषण, त्यानं काय केलं, तुझ्या बाबाला मारलं नाही, दुसऱ्या काकाला मारलं नाही, गादी पटकून बसलाय. आता लहान मुलाच्या मनावर परिणाम झाला आणि मुळकासूर तपश्चर्याला गेला. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतला. 12 वर्ष तपश्चर्या केली, अनेक वर मागून घेतले आणि उन्मत्त झाला आणि डायरेक्ट काकावरच अटॅक केला. कुणावर, विभीषणावर अटॅक केला आणि विभीषणाला युद्धामध्ये हरवलं. रामायण सांगतंय. विभीषण रडत रामाकडे गेला, म्हणे प्रभू मला तुम्ही दिलं, माझं राज्य दिलं मला, पण माझ्याच पुतण्याने घेतलं. बरेच पुतणे काकाला सोडून बाहेर आले. आता कोण कोण विचारू नका. अर्थात सगळं वृत्त सांगितलं. रामाने विचार केला हे असं कसं काय असतं, आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि मग सीतेला सांगितलं, आता तू पुरुषाचा ड्रेस चढव. म्हणजे हल्लीच्या मुली जे पुरुषाचे ड्रेस वापरतात ते काही नवीन नाही, ते पहिल्यापासूनच आहे. पहिल्यांदा सीतेनं पुरुषाचा ड्रेस चढवला. एक जाता जाता तुम्हाला नीती सांगतो. ज्ञानोबरांची एक ओवी आहे, खंडाने स्त्री कोण म्हणायची, कुलवान स्त्री कोणाला म्हणायचं, ऐकून ठेवा. आढ्या तुळे आडवी, आढ्यता जेवी हरवी, ना तरी कुलवधू लपवी आवलाते. जी स्त्री आपल्या नेहमी शरीर झाकण्याचा प्रयत्न करते समजायचं खंडाने कुलवान आहे, बोलायचं नाही, नाहीतर मार मिळेल. बुवा मोर्चा बुवा तुम्ही कुठे आहात, मी शहरामध्ये राहतो आहे, क्षमा मागून बोलतो. या स्त्रियांच्या कपड्यामध्ये फार मोठा फरक व्हायला लागला. 9 वारी गोटी दिसतच नाही मला. 6 वारी जवळजवळ बंद झाले. मुली पंजाबी ड्रेस मध्ये आल्या. पंजाबी ड्रेस चांगलाय, अंग झाकलं जातं. पण मला वाटतं घसरण सुरू झाली, जीन्सची पॅन्ट घसरण सुरू झाली. आणि ज्या मुलीला लाज नाही ना त्या बरमोड्यावर फिरतात. कोण विचार करा. हे शहरात आहे ना, अजून मर्यादा आहे. खेडेगावामध्ये अजून तरी मर्यादा आहे. मुली भितात, घाबरतात, सांभाळतात सगळं. मी काय सांगितलं, सीतेने पुरुषाचा ड्रेस चढवला, रामाबरोबर आली. अर्थात राम प्रभू सीता लंकेवर आले, आव्हान दिलं मुळकासुराला. सीतेचं आणि मुळकासुराचं युद्ध झालं. सीतेनं मुळकासुराला मारला आणि परत राज्य विभीषणाला दिलं. मी कशाकरता सांगितलं, देव योगही आणतो आणि क्षेम सुद्धा करतो. योगाक्षम
भक्तांकरता तो कृपाळू आहे. त्यांचा योगही चालवतो, क्षेमही चालवतो आणि चिंता सुद्धा वाहतो. सगळ्यात मोठी चिंता आहे जन्म मरणाची. हरिमुखी गाता हरपली चिंता, नाही त्या मागुता जन्म घेणे. चिंता करिता हरिणी नारायणे, अंग संग मिळता दोघे जणे. सुखे निर्मळ झाले त्याचे गुणे तुका म्हणे, खुंटले येणे जाणे गा. जन्म मरणाची चिंता सगळ्यात मोठी आहे. आणि विभीषण आहे ना, मला वाटतं चिरंजीव आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंच विभीषणा, कृपा परशुरामस्य सत्य येते चिरंजीविनः. देव आहे ना संतांची भक्तांची योगाची काळजी घेतो, क्षेमाची काळजी घेतो आणि चिंतेची काळजी घेतो. गीतेचा प्रसिद्ध श्लोक, अनन्या चिंतयन्तो माम ये जनः कृपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे देतो ना ते टिकवण्याचा सुद्धा परमात्मा प्रयत्न करतो. त्यांचा भार आहे माथा, हरी योगक्षेम चिंता. यदा कदाचित एखादा भक्त वाट चुकण्याची शक्यता आहे, देव हाताला धरतो आणि वाटेला लावतो. याचं आपण चिंतन करू. पण घड्याळाला न विसरता, माझं घड्याळावर बस बरोबर लक्ष असतं. मग ती चाल होईल, तुला भजन करायचं आणि अर्ध्या तासामध्ये आपली सेवा संपवायची. मधली चाल. कृपावंत गीते, कृपावंत गीते, कृपावंत गीते, कृपावंत गीते, कृपावंत गीते, कृपावंत गीते, कृपावंत गीते. देना बाबू आवडती, देना बाबू आवडती, दाता भार वाहे माता, दाता भार वाहे माता. दीना बहु आवडती, दीना बहु आवडती,
दीन बहु आवडते त्यांचा भार वाहे माथा, करी योग क्षेम चिंता तुकाराम महाराज म्हणतात. आमच्या पांडुरंगाचा, रामाचा, कृष्णाचा स्वभाव आहे, कृपाळू आहे. किती आहे? त्याच्या कृपाळपणाचा अंत लागत नाही, सागरासारखा आहे. कोणावर कृपा करतो? ज्याचा अभिमान गेलेला आहे, जे दीन झाले त्याच्यावर कृपा करतो. कृपा करतो म्हणजे नेमकं काय करतो? त्यांचा भार वाहे माथा, करी योग क्षेम चिंता. त्याचा सगळा भार वाहतो. योगाचा भार, क्षेमाचा भार, चिंतेचा भार वाहतो. यदा कदाचित एखादा भक्त चुकला तर हाताला धरतो आणि वाटीला लावतो. आपली माणसं वाट लावतात आणि देव वाट दाखवतो. हा मोठा फरक आहे. सळाला महाराजांच्या मुखातून मी पहिल्यांदाच दृष्टांत ऐकला, बिल्व मंगल. हे बिल्व मंगल आहे ना, आणि संसाराचा त्याग करून परमार्थामध्ये आले होते. संन्यास घेतला होता. संसार सोडणं तसं अवघडच आहे. ते संसाराचा त्याग करून लग्न झालेलं होतं त्यांचं, पण बायकामुळे त्याग करून परमार्थाचा संन्यास घेतला होता. आणि एका नदीवर दुपारच्या वेळी पाणी पिण्याकरता आले होते. आणि नेमकी त्यावेळी एक स्त्री कपडे धुण्याकरता आली होती. मला वाटतं पूर्वी असं होतं, जिथं पाणी तिथं स्त्रियांना जायला लागायचं. आता काही म्हातारे माझ्या समोर बसलेले आहेत. ओढा, नदी, तलाव, विहीर, इकडे बायकांना जावं लागायचं. आणि बरोबर सासूरवास असलेला त्या सासू सांगणार, आता सगळं झालंय, जा कपडे धुवायला. उन्हाचं, विहिरीवर, तलावावर, ओढ्यावर, नदीवर. अर्थात म्हणजे पूर्वी असं होतं, जिथं पाणी तिथं बायकांना जावं लागायचं. आता असं झालंय, जिथं बायका तिथं पाणी. तुम्हाला काय म्हणायचंय? अरे एकेका ब्लॉकामध्ये 10 नळ आहेत. किचन मध्ये 2-4 नळ, एखाद्या हॉल मध्ये सुद्धा गाडी घेऊन टाकलाय. म्हणजे परत किचन मध्ये फॅन प्यायला जायचं नको. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, काय काय वेळा असं होतं, बुवाला ताब्यात येण्याची, बुवा तोटीनं हात धुवा, ती नळीच पुढे केली जाते. आणि त्यामुळे रोग फार वाढले. स्त्रियांचा काय व्यायाम होत नाही. घागऱ्या नाही लागायच्या, भाकरी, दळण वगैरे, त्यामुळे व्यायाम चांगला व्हायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही 6 जण, माझ्या आईला तरी सुद्धा माझी आई स्ट्रॉंग होते. किती जण? 6 जण, आणि सगळे बॉडी बिल्डर. आईला काय सुद्धा नाही, गोळी सुद्धा नाही माझ्यापर्यंत, एक गोळी सुद्धा नाही. का? व्यायाम भरपूर झाला होता. पण हा विषय चालला होता की जिथं बायका तिथं पाणी, आणि पुढे तिकडे जिथं पाणी तिथं बायका. एक स्त्री बरोबर उन्हाची कपडे धुण्याकरता गेली होती. आणि तो साधू आहे ना, बिल्व मंगल, वेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहायला लागला. स्त्रियांना बरोबर समजलं जातं, पुरुष कुठल्या नजरेने आपल्याकडे पाहतो. हे देवाने दिली देणगी आहे त्यांना, स्त्रियांना बरोबर समजलं जातं. प्रेमाने बघतो का, कामाने बघतो का, क्रोधाने बघतोय. हे चक्षुचे बघण्याचे आहे ना 5 प्रकार शास्त्रामध्ये. नंबर 1 सामान्य चक्षु, नंबर 2 विकार चक्षु, नंबर 3 भाव चक्षु, नंबर 4 ज्ञान चक्षु, आणि नंबर 5 दिव्य चक्षु. हे सगळे वेगळे वेगळे आहेत. विकाराने बघायला लागला, तिला समाज दिला, काय केलं, पटकन कपडे धुतले, पाणी भरलं, डोक्यावर घागर घेतली,
आणि तुरु घराकडे निघाले. पण हा असा कामांध झाला होता, त्या स्त्रीच्या मागे हा चालला होता. एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे, जो कामांध असतो ना त्याला लाज आणि भीती नसते. अर्थातुराणांना बंधून पिता कामातुराणांना भयांना लज्जा क्षुधातुराणांना बलम तेजहा आणि चिंतातुरांना सुखम निद्रा. ज्याला पैशाची आसक्ती, पैशावर प्रेम आहे ना, तो बापालाही मानत नाही, भावालाही मानत नाही. तो अर्थातुराणांना बंधून पिता कामातुराणांना भयांना लज्जा. जो लंपट आहे त्याला भीती आणि लाज नसते. ज्याला भूक लागलेली आहे, तिच्या अंगात ताकद राहत नाही, चेहऱ्यावर ते निघून जातं. आणि चिंता नावाचा रोग लागलेला आहे, त्याला झोप बरोबर लागत नाही, सुख मिळत नाही. आता तो तिच्या मागे निघाला. ती बाई गेली, घरामध्ये गेली, नवऱ्याला सांगितलं एक साधू माझ्या मागे लागलेला आहे, त्याला काय पाहिजे बघा. अर्थात उमऱ्याजवळ आला होता साधू. ती आतमध्ये राहिली, बाहेर आला नवरा तिचा, म्हणजे महाराज आपल्याला काय पाहिजे. आणि मग त्याचा जो कामाचा पारा होता ना 90 डिग्री एकदम शिरोळ आला. मी कशा करतो, संसार सोडला आहे, काय चाललंय. पश्चाताप झाला. म्हणजे दाबणं मिळतील का, 2 दाबणं. अर्थात त्या पुरुषाला वाटलं कदाचित त्याची गोधडी वगैरे शिवायची असेल. आतमध्ये गेल्या, 2 दाबणं आणली, हातात दिली. आणि त्या बिलव मंगलाने काय केलं, 2 दाबणं कचकन डोळ्यात मारून घेतले, दोन्ही डोळे फोडून घेतले. बिलव मंगल तो माणूस घाबरला. म्हणजे महाराज काय करताय. मी बरोबर करतोय. हे डोळे आहेत ना एकदम घातक आहेत, घातक. 82% ज्ञान डोळ्याने होतं, 11% ज्ञान कानाने होतं, 3.5% ज्ञान त्वचेने होतं, 2% ज्ञान नाकाने होतं आणि 1.5% ज्ञान जिभेने होतं. असं विज्ञान सांगताय. सगळ्यात डेंजर सिग्नल आहे डोळे. किती टक्के. 82% ज्ञान डोळ्याने होतं. माझी विनंती आहे, जास्त मोबाईलचे टेटस बघू नका, डोळे खराब करू नका. त्या टेटस फार वाढले. म्हाताऱ्या बायका सुद्धा टेटस बघितल्याचे झोपत नाही. डोळे खराब होणार तुमचे, नको ते बघू नका. शंकराचं ध्यान करत झोपायचं. शेवटची रात्र त्याच्या हातात आहे, शिवरात्र, लक्षात ठेवा. शंकराचं ध्यान करत झोपायचं. टेटस बघून नको त्याचे फोटो बघत झोपू नका. अर्थात डोळे फोडून घेतले म्हणजे मला असं करा, जंगलात सोडा. जंगलात सोडलं त्या माणसाने घाबरून. आणि मग तो भजन करायला लागला. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेव. पश्चाताप झाला. आता डोळे फुटलेले होते आणि चालत असताना समोर कडा आला, पडणार एवढ्या श्रीकृष्ण परमात्मा प्रकट झाला. म्हणजे या पुढे कडा, कुठे चाललास. लगेच हात पकडला होता कृष्णाने ना, याने हात पकडण्याचा प्रयत्न केला. आंधळा माणूस आता स्वतःचा हात पकडू देत नाही. सोडला तर घोटाळा व्हायचा. आता कृष्णाचा हात पकडला, कृष्ण कोणाला हातात धारी घेणार आहे. मला हातात लागत नाही. हा ब्रह्मविद्येचा जनिदा ग, हा ब्रह्मविद्येचा जनिदा ग. याला तुम्ही धरून पाहता का, कैसा येईल हातात गोकुळच्या नाही. नाही हातात येत नाही. तेव्हा त्याने सांगितलं, देवा यदा कधी हात झटकून जाशील, जर हृदयातून जाशील ना तर मी तुला पुरुष समजणार. आणि मग श्रीकृष्ण प्रकट झाले. अरे म्हणजे काय, केवढा पश्चाताप, केवढी सजा बघतोयस. या डोळ्याला असंच पाहिजे. म्हणजे तुला आता दृष्टीने कोणाकडे बघू, म्हणजे दृष्टी नाही, फक्त एकदा तुझं जरी राधेचं दर्शन पाहिजे. एकदा श्रीकृष्णाने राधेचं दर्शन दिलं आणि बरोबर ते आंधळे झाले. म्हणजे एकच करायचं, मी भजन करायचं आणि मागे पुढे मात्र माझा सांभाळ करायचा. मागे पुढे उभा राहायचा. सांभाळीत आली आघात निवारा या देवा.
मागे पुढे सांभाळायचं मला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बिल्व मंगल नंतर झाले त्यांचं नाव सूरदास. सूरदास आंधळे किती वर्ष जगले माहिती तर मला? 102 वर्ष भजन करत होते. ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष, शंकराचार्य 32 वर्ष, तुकाराम महाराज 42 वर्ष, नाथ महाराज 62 वर्ष, नामदेवराय 80 वर्ष, सूरदास 102 वर्ष आणि सगळ्यात मोठं आयुष्य तुळशीदासांना 126 वर्ष. सगळ्यात मोठं आयुष्य. मला हे सांगायचं आहे, 102 वर्ष भजन करत होते. जेव्हा सूरदास भजन करायचे ना, त्यांचं भजन ऐकण्याकरता श्रीकृष्ण समोर बसायचे. एवढं सूरदासांचं भजन आवडायचं असतं. सांगण्याचं तात्पर्य, कदाचित माणूस वाट चुकण्याची शक्यता असते, पण जर प्रामाणिक माणूस असेल ना, पश्चाताप होत असेल, अनुताप होशील ना, देव बरोबर त्याला वाटलेला होतो. जेथे जातो तेथे तो माझा सांगा ती, धरेविषयी हाती चालविषयी हाती धरून या. तुझं लागली सगळे चिंता, राखणे लागे वाकडे जाता, पुढे ती गेल्याविषयी सांगता, नवे विसंबता तुझं धीर तुझं. नाटाचं प्रमाण आहे, परमात्मा हा बरोबर वाटेला लावतो, पण पश्चाताप मात्र झाला पाहिजे. दांडेकर मामांचं एक वाक्य आहे, मला ब्रह्मचारी म्हणा पण मेल्यानंतर. कोणाचा पाय केव्हा घसरेल हे सांगता येणं शक्य नाही. मरेपर्यंत तत्वनिष्ठ राहिले पाहिजे माणसं. बरेच महाराज संत म्हणणारे सध्या तुरुंगात आहे. ही एवढी सोपी गोष्ट नाही. जर पश्चाताप झाला ना, देव बरोबर हाताला धरतो आणि तुम्हाला वाटेला लावतो. फुलवणे ती वाट करी धरुणी द्यावी नीट. पण याला काय द्यावं लागतं? अभंगाचं शेवटचं चरण.
एका अनुसरल्या भावे देव सगळा तुमचा भार वाहतो. जर तुम्ही चुकत असाल ना बरोबर वाटेला लावतो, पण केव्हा जर त्याला जीव दिला तर. काही देवांना 2 पायाचे जीव द्यावे लागतात, काही देवांना 4 पायाचे जीव द्यावे लागतात, पण आमच्या देवाला स्वतःचा जीव द्यावा लागतो. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. आपण शरीर नाही, आपण कोण आहोत? आपण जीव आहोत. जीव लक्षात ठेवा. जीवाचे जवळजवळ शास्त्रकारांनी 8 मुद्दे सांगितलेले आहेत. आपण जीव म्हणजे कोण? जीव आहे ना अनादि आहे. नंबर 2 अदृश्य आहे. नंबर 3 अमर आहे. नंबर 4 अणु आहे. नंबर 5 दिव्य आहे. नंबर 6 चेतन आहे. नंबर 7 आधी काय ऐकत आठवत नाही. भजन करा. डोपा रको माय करता आहे आणि भोगता आहे. परत ऐका. जीव आहे ना अनादि आहे, अमर आहे, अदृश्य आहे, अणु आहे, दिव्य आहे, चेतन आहे, करता आहे आणि भोगता आहे. आपण जीव आहोत. देव जसा मरत नाही, जीव कोणाचाच मरत नाही. या देहातून फक्त स्थलांतर करतो. अनादि आहे. देव जसा अनादि, जीव अनादि. देव मरत नाही, जीव मरत नाही. जीव कोणाचा कोणाला दिसतच नाही. मला वाटतं आईच्या पोटामध्ये जीव येतो, आईला कळत नाही. जाताना बायकोला टाटा करत नाही. माझा तुझा संबंध आपला, तिला पण समज नाही. डॉक्टर सांगतात हे गेले, जे गेले ते कधी दिसले नाही. जीव अदृश्य आहे. जीव अणु. जगामध्ये सगळ्यात लहान वस्तू कोणती असेल? प्रत्येकाचा जीव. असा इस्कॉनचा सिद्धांत आहे. इस्कॉनची जी गीता आहे ना, जशी आहे तशी गीता, त्याच्यामध्ये त्याने सिद्धांत मांडलेला आहे. जगामध्ये सगळ्यात लहान वस्तू प्रत्येकाचा जीव आहे. किती लहान वस्तू आहे? आपल्या केसाचा अग्रभाग, त्याचे 10,000 भाग करायचे, त्यातला एक भाग म्हणजे जीव. बालाग्र शत भागाचे शतदा कल्पित असेच भागो जीवाचं विज्ञान आणि ते कल्पते. उपनिषदाचा श्लोक आहे. अतिशय लहान आपला जीव आहे. तो आहे दिव्य. बऱ्याच लोकांनी जीव कसा जातो बघण्याचा प्रयत्न केला बाबा, पण कोणाला जाऊन शास्त्रज्ञांना सापडला नाही बाबा. त्यांची डोकी फुटली, पण अजून तो प्रयोग यशस्वी झाला नाही. जीव आहे चेतन. या शरीराची हालचाल कशामुळे होते? जीवामुळे. एकदा जीव गेला ना कुठलंच इंद्रिय काम करत नाही बाबा. चेतन आहे तो. आपण चेतन राहतो, ज्याच्यामध्ये शिरतो त्याला चेतन करतो. तो आहे करता, तो आहे भोगता. आपण शरीर नाही, आपण आहोत जीव. आणि जीव हा ईश्वराचा अंश आहे. मनुष्यो जीवलोके जीव होत असणार म्हणा. तेव्हा हा जीव आहे ना, जे जीवलग आहेत ना त्यालाच द्यायचा. जीवलग फक्त दोघेच आहेत. नंबर 1 संत, नंबर 2 देव. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. पांडुरंगे ओ पांडुरंगे, जीवाचे जीवलगे ओ पांडुरंगे. का? जीवाचा भाव फक्त दोघांना समजतो. बाकी आपल्या जीवामध्ये काय चाललेलं आहे ना, आपला जीव कोणावर आहे हे कोणालाच कळत नाही. फक्त दोघांनाच कळतं. म्हणून दोघांनाच जीव द्यायचा. बऱ्याच लोकांनी दुसऱ्यावर जीव लावला आणि फसले, फजिती झाली. शेवटच्या दृष्टांत सांगतो. भ्रतराजाच्या 2 बायका होत्या. बऱ्याच लोकांना माझ्या दृष्टांत श्यामदेवी आणि पिंगला. पिंगला सुंदर होती, दुसरी बायको तिच्यावर प्रेम होतं जास्त राजाचं. एका साधूने अमर फळ दिलं होतं. अमर फळ. आणि मोठी कथा आहे त्याची. सूक्ष्म रीतीने सांगतो मी थोडक्यात. त्या फळामध्ये ताकद होती, आरोग्य सुधारणार, आयुष्य वाढणार. त्या राजाने फळ कोणाला दिलं? पिंगला राणीला दिलं. पण दुर्दैवाची गोष्ट, पिंगला राणीचं प्रेम होतं एका प्रधानजीवर. तिने ते फळ प्रधानजीला दिलं. प्रधानजीचं प्रेम होतं
एका डान्स बारच्या बाईवर त्याने ती फळ दिलं. त्या बाईने विचार केला की मी खाऊन याचा काय उपयोग होणार आहे, हे फळ जर राजाला दिलं तर आपलं राजाचं आयुष्य वाढणार आणि आरोग्य सुधारणार. तिने ते फळ दिलं राजाला. राजाने त्या बाईच्या हातामध्ये फळ बघितलं तर आश्चर्यचकित झालं. त्याने फळ धरून ठेवलं. बाईला सांगितलं तुम्ही जा. राणीला बोललं फळ काय केलं, त्याने खोटं सांगितलं मी फळ काढलं. खोटं बोलू नकोस, फळ माझ्या बाजूला आहे कपाटात. थरथर कापा लागली. राज्याचं संरक्षण करणारा प्रधानजी त्याला दिलं. प्रधानजीला बोलवलं तुम्ही काय केलं फळ. त्याने सांगितलं असंही तुम्हाला कळलं तसंही कळलं, माझ्या प्रेषीला दिलं. अर्थात सगळी कथा माहिती पडली. मला सांगा आपल्यासारखा माणूस असतं काय केलं असतं, अरे मुंडकं उडवलं असतं सगळ्यांचं. पण राजाला तसं काय सुद्धा केलं नाही. राज्यावर लाथ मारली. गोरक्षनाथ त्याचे शिष्य बनले. देवाला मिळवलं आणि नवनाथामध्ये त्यांची गणना झाली. आणि आम्ही फक्त देवावरच प्रेम करावं याच्याकरता एक श्लोक लिहून ठेवला. याम चिंतयामि सततं मयि सा विरक्ता साप्यन्यमेच्छते सजेन अन्यस्यक्तः अस्मत् परितुष्यति काचितान्या दिक्तां सतां समग्नां मांस. मी जिच्यावर प्रेम करतो ना तिचं दुसऱ्यावर प्रेम, दुसऱ्याचं तिसरीवर, तिसरीचं माझ्यावर. माझा त्याचा धिक्कार असो. संसाराचा त्याग केला आणि महात्मा झाले. मी दृष्टांत कशाला सांगितला, जीव कोणावर लावू नका. फक्त बोलायचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्यावर प्रेम आहे. आता प्रेम आहे तिला काय करणार बायकोला आणि नवऱ्याला काय करणार आहे तुमचं प्रेम आहे. नाही 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 नाही. प्रेम करण्याचे फक्त लायक दोघेच आहेत. नंबर 1 देव, नंबर 2 संत. काय ते जीवलग तुकाराम म्हणतात आपला जीव त्याला अर्पण करा. जीव अर्पण करा म्हणजे गळपास नाही किंवा रेल्वे खायला जीव द्यायचा, जीव लावायचा. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून काही न मागती. तुका म्हणे जीवे एका अनुसरल्या भावे त्यांचा भार वाहे माथा हरी योग क्षेम चिंता. तुकाराम महाराज या अभंगामध्ये आमच्या पांडुरंगाचा स्वभाव सांगतात. कसा आहे पांडुरंग, स्वभाव कसा आहे, कृपावंत आहे. किती सागरासारखा. कोणाकरता, ज्याला अभिमान आहे त्याच्याकरता काय करतो, सगळे कामं करतो. त्यांचा भार वाहे माथा करी योगक्षेम चिंता. यदा कदाचित भक्त वाट चुकला ना त्याला वाटलेला होतो फुलवून येते वाट करी धरून द्यावी नीट. त्याला काय द्यावं लागतं, जीव द्यावा लागतो. तुका म्हणे जीवे एका अनुसरल्या भावे त्यांचा भार वाहे माता करी योगक्षेम चिंता. पहिली वेळी आपली सेवा विठोबाच्या समर्पित करतो. बोलणारा माणूस चुकतो. एखादा टोमणा माझा कोणाला लागला असेल आणि अंतःकरणाने दुःख झाले तर क्षमा करा. आणि ते बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानवत कोणाची कुळादरी नोंदणी पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे एकदमते विनवितासे मगाशी चाल झालेली आहे. तुका म्हणे जीवे परमातिक शतकोटी भागे 1-2 संकीर्तन संहिता 1-2-3-4 6 पुस्तकं मी सादर करते. बरेच लोकांकडे आहेत. कोरोनामध्ये भरपूर वेळ मिळाली म्हणून दुसरे पुस्तक लिहिले. त्याचं नाव आहे शताष्टक. सगळे अष्टक एकत्र केले आहेत. मधुराष्टक, कृष्णाष्टक, भवानी अष्टक, सगळे अष्टक 10 अष्टक मला वाटते शास्त्रींची आहेत, पांडुरंग शास्त्रींची. पुस्तक संग्रह ठेवण्यासारखं आहे. किंमत आहे 150 रुपये.
माझ्याकडून 100 रुपये मिळेल, 5च प्रती आणलेल्या आहेत. परत पाहिजे तर मला भेटायचं, मात्र पुस्तक घ्या, आग्रह नाही. माझी सूचना संपली. उद्याचे कार्यक्रम